नमस्कार मंडळी, आपले सण आणि उत्सव या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या या गणरायाबद्दलच्या ज्या काही कथा आहेत त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी। खरंच गणरायाचं आकर्षण आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर आहेच, पण जी संत मंडळी होऊन गेली त्यांना सुद्धा आहे। त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे आपली ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानेशांनी गणेशाला शब्दब्रह्म असं म्हटलं आहे। शब्दब्रह्म असं म्हणून आदराने त्याचा गौरव केलेला आहे। हे शब्दब्रह्म कसं तर अशेष। अशेष म्हणजे काय? अशेष म्हणजे त्याच्यामध्ये काहीही उणेपणा नाही, काहीही शिल्लक नाही, काहीही बाकी नाही। सगळं साग्र संगीत सर्व अंग उपांगांसह। हे सर्व समग्र शब्दब्रह्म म्हणजे देवा तुची गणेशू असं ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेलं आहे मंडळी। हा गणेश आद्य आहे। प्रथमारंभीचे नमन त्यालाच केलं जातं। ते अद्वितीय स्थान गणरायालाच मिळालेलं आहे। असा हा जो गजानन आहे त्याला शब्दब्रह्म असं ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे। आपल्या वेदांमध्ये सुद्धा ज्याची स्तुती स्तोत्र गायली गेलेली आहेत, श्रुती स्मृतींनी सुद्धा ज्याचा गुणगौरव केलेला आहे, असा जो स्वतःला समजून घेतो, इतरांना तो समजणं खूप कठीण आहे मंडळी। आपल्यामधली जी अपरंपार शक्ती आहे त्याची जाणीव ज्याला आहे, सर्व चराचरामध्ये आत्मरूपाने सामावलेला असा हा देवा तुची गणेशू असं म्हटलेलं आहे। विश्वामधलं सर्व प्रकारचं ज्ञान आणि सर्व स्तरावरची जी बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला गणरायाच्या कृपेमुळेच मिळते। असा हा गणराय आहे, देवा तुची गणेशू असं म्हणून त्याला गौरवलेलं आहे मंडळी। थोडक्यात सांगायचं तर हा आपला गणपती बाप्पा विद्याधिपती आहे, सिद्धिदायक सुद्धा आहे। आता हे जे शब्दब्रह्म असं नाव दिलेलं आहे तर गणेश सहस्रनामामधलं शब्दब्रह्म हे गणपतीचं एक नावच आहे मुळी मंडळी। ही चराचर सृष्टी निर्माण होण्याच्या आधी जगाच्या प्रारंभी जो नाद उमटला तो ओंकार। या ओंकाराचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आपला गणपती बाप्पा। या ओंकाराच्या स्वरूपामध्ये गणरायाची मूर्तीच कशी सामावलेली आहे हे सांगण्याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि तो अगदी सार्थ आहे मंडळी। ओंकाराचं एक रूप प्रणव, त्याला प्रणवय असं सुद्धा म्हटलं जातं। आणि जगाची जी उत्पत्ती आहे ती ह्या प्रणवाच्या ओंकाराच्या स्वरूपामधनं झाली असं अशी आपली वैदिक परंपरा आपल्याला सांगते। थोडक्यात काय मंडळी की आपला हा गणराय विद्याधिपती आहे, सिद्धिदायक आहे। आपण जे जग पाहतो ना ते मायारूप आहे आणि ते गणपतीच्या अंकित आहे। या संसाररूपी भवसागरामध्ये तारून नेणारा आपल्याला हा गणपती बाप्पाच आहे मंडळी। गणपती बाप्पा हर प्रकारे आपल्या जीवनाला मार्गदर्शन करत असतो, आपल्या जीवनाला सांभाळत असतो। गणपती हा गुणसिंधू आहे। गुणेश हे सुद्धा त्याचं एक नाव आहे बरं का मंडळी। गुणेश म्हणजे जो गुणांचा ईश आहे त्याला गुणेश असं म्हटलं जातं आणि गुणसिंधू म्हणजे
गुणांची सरिता, गुणांचा सागर असं त्याला म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या नावांनी आपण गणपतीची पूजा करत असतो. आपलं ते अतिशय लाडकं श्रद्धास्थान आहे. बघा बरं, आत्ताच्या उत्सवाच्या दिवसांमध्ये आपण ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला सगळीकडे या गणपतीचाच उत्साह सर्वदूर ओसंडून वाहत असताना आपल्याला दिसतो. असा एकही कोपरा नाही की जिथे गणपतीचं मखर आपल्याला दिसत नाही. प्रत्येक कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपल्याला गणपतीचं मखर, त्याची सजावट दिसते. घरगुती स्वरूपातला गणपती सुद्धा अगदी थाटामाटामध्ये विराजमान झालेला आपल्याला दिसतो. असा हा गणराय. मंडळी, या गणरायाची एक गोष्ट आता आपल्याला बघायची. त्या गणरायाला वेगवेगळी नावं मिळाली हे आपण तर पाहिलंच, पण त्याला गणेश हे नाव का मिळालं त्याची एक छोटीशी कथा आहे बरं का. ती कथा अशी आहे की एकदा भगवान शंकर आराम करत होते, झोपले होते आणि त्यांच्या जवळ बाल गणेश खेळत होता. आणि खेळता खेळता त्याच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांच्या, भगवान शंकरांच्या डोक्यावर चंद्रकोर आहे. ती चंद्रकोर त्यांनी काढली आणि त्याच्याबरोबर तो बाल गणेश खेळायला लागला. लहान बाळच ते, त्याला गंमत वाटली त्या कोरीबरोबर खेळता खेळता. पण रुद्रांच्या डोक्यावरची चंद्रकोर काढल्याचं बघून शिवगण मात्र घाबरले. जर का हे शिवशंकरांना कळलं तर त्यांचा कोप आपल्यावर होईल अशी गणांना भीती वाटायला लागली. आणि मग त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण बाल गणेश काही ती चंद्रकोर द्यायला तयार नव्हता आणि तो ती चंद्रकोर घेऊन खेळायला निघून जातो. इकडे शिवशंकर झोपेतनं उठतात, बघतात तर काय, आपल्या डोक्यावर चंद्रकोरच नाही. ते गणांजवळ चौकशी करतात तेव्हा त्यांना कळतं की बाल गणेश ती चंद्रकोर घेऊन खेळायला गेलेला आहे. आणि मग ते गणांना सांगतात की तुम्ही ती चंद्रकोर घेऊन या. झालं, शिवगण बाल गणेशाच्या मागे लागतात. बाल गणेश त्यांच्याशी लपंडावच खेळायला लागतो जणू. कधी तो लपायचा, कधी बाहेर यायचा, कधी त्यांना वाकुल्या दाखवायचा, कधी जोरजोरात पळायचा. त्या गणांच्या हाती काही तो बाल गणेश येत नाहीये. कधी एका जागी असा घट्ट उभा राहायचा की गणांना त्याला हलवता सुद्धा यायचं नाही. ही सगळी किमया चाललेली होती, हा सगळा खेळ चाललेला होता आणि ते सगळे गण दमून जातात आणि बाल गणेशाचं नाव सांगण्यासाठी शिवशंकरांकडे येतात आणि पाहतात तर काय मंडळी, शिवशंकरांच्या कुशीमध्ये तो बाल गणेश आरामात खेळताना त्यांना दिसतो आणि ती चंद्रकोर जी आहे ती परत शंकरांच्या डोक्यावरती स्थापन झाल्याचं दिसतं. त्या गणांना अगदी हुश्य वाटतं. नंदी सुद्धा, त्याला सुद्धा हायसं वाटतं की चला बाबा, शिवशंकरांच्या डोक्यावरची चंद्रकोर मिळालेली आहे. पण तेव्हापासनं ते जे सगळे शिवगण आहेत ना मंडळी, ते आपल्या गजाननाच्या, गणपतीच्या, गणरायाच्या आज्ञेनुसार वागायला लागतात. आणि तो गणांचा ईश, गणांचा मुख्य, गणांचा अधिपती आणि म्हणून त्याला गणेश हे नाव मिळालेलं आहे मंडळी. आणि त्या चंद्रकोरीबद्दल सांगितलं ना, तर ती चंद्रकोर मग शंकरांनी त्याला देऊन टाकली असं काही पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. तर काही पुराणांमध्ये एक दुसरी कथा येते, पण ती कथा आपल्याला नंतरच्या भागांमध्ये बघायची आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण गणेशाचं, गणेश हे नाव का पडलं, का मिळालं त्याला हे नाव, आणि ज्ञानेशांनी जे शब्दब्रह्माचं प्रतीक मांडलेलं आहे गणेशाच्या रूपामधनं, ते सुद्धा आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या YouTube चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आपल्या भागाच्या शेवटी आपण सर्वजण गणरायाला वंदन करूया.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।